दोन्ही संघाचा राखीव खेळाडू आमच्या सामान्य कक्षामध्ये यायचे. दोन्ही संघाचे 12 खेळाडू ते उपस्थित आहेत. तर सामना बघू आपण मैदानावरती दुसऱ्या फेज चौथा सामना. यापुढील सामने तिसऱ्या फेजचे असतील. पहिला सामना असेल दंड बॉईज विपक्ष तन्मय पॅकर्स या दोन संघांमध्ये. स्ट्रायकिंग फलंदाज अक्षय आणि नॉन स्ट्रायकिंग फलंदाज आपण बघतोय तो म्हणजेच राहुल. वैयक्तिक पद आणि सांघिक परीक्षेत हाताला गोंधळ येतोय सागर गायकवाड. सुरुवात होते सामन्याला. सामना बघतोय आपण दुसऱ्या पेजचा चौथा सामना. दोन्ही संघांना आमच्या प्रेक्षकांकडून आणि मान्यवरांकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. खूप मोठ्या संख्येने आपण प्रेक्षक बघतोय या सामन्याचा आनंद घेताना. पहिला चेंडू एक धाव पूर्ण करतोय. एका धावेने अक्षय नक्कीच स्वतःचा आणि संघाचं अकाउंट ओपन करतोय. धावसंख्या लागली धावगती 1 धावा बिनबाद 1. मेन पंच आपण बघतोय संदेश आणि स्क्वेअर लेगचे पंच मनोज आणि सचिन पाटील. आपण 3 पंच आपण बघतोय ऑफिशियल्स आपले सचिन पाटील, मनोज आणि संदेश. स्ट्रायकिंग फलंदाज पहिल्यांदाच राहुल. टॉप एज लागतोय फलंदाज बाद. पहिला धक्का बसतोय 1 या धावसंख्येवरती. तो म्हणजेच राहुल यांच्या स्वरूपात BMW संघाला मोठा धक्का. षटकाची सांगते आले आणि एका षटक धावसंख्या आपण बघतोय धाबागती. एका गाडीच्या मोबदल्यामध्ये 8 धावा. डीजे
धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 8 धावा. उर्वरित 3 षटकामध्ये किती धावा जमून किती धावांचा 1 ठेवतोय BMW संघ स्वर्गीय नवीन 11 संघापुढे. खूप मोठा आपण सामना बघतोय, बिग फाईट आपण बघतोय या मैदानावरती. स्वर्गीय नवीन 11 विपक्ष BMW या दोन संघांमध्ये कोणता संघ सामना जिंकतो आणि पुढच्या फेरीमध्ये तिसऱ्या फेरीत प्रवेश करतो आपल्याला बघायचंय. दरम्यान पुढे चेंडू पुन्हा एकदा पहिला चेंडू चेंडूला क्रिकेटचं सौंदर्य दाखवतोय. ताकदीचा योग्य वापर, चेंडू 4 धावा. धन्यवाद डीजे. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 12 धावा. दरम्यान पुढे चेंडू पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण दाखवतोय. दुसरी धाव चोरून पूर्ण करत दोन्ही फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाज. धावसंख्या 2 निवडे. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 14 धावा. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ गोलंदाज तयार अनिलचा वापर केलाय संघनायकाने या षटकामध्ये. रिव्हर्सचा पवित्रा घेतलाय. मिस टाइम शॉट. 1 धाव मिळते. धावसंख्या 1 निवडते. लेगबाजी स्वरूपात अवांतर स्वरूपात 1 धाव मिळते संघाला. धावसंख्या वाढते. धावसंख्या 15 धावा. आमचे गुणलेखक आमचे ऑफिशियल्स प्रशांत सज्ज झालाय. नक्कीच सकाळपासून त्यांच्या मार्फत अप्रतिम कामगिरी बघतोय आपण सातत्याने. या विभागात जेव्हा जेव्हा स्पर्धा होते त्यांच्या मार्फत आपण गुणलेखकांची अप्रतिम कामगिरी बघतोय. इनसाइड एज नशिबाचा चौकार मिळतोय. लक्की चौकार तो म्हणजे BMW संघाला. धावसंख्या 4 निवडते. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 19 धावा. पुन्हा एकदा अवसाडे आता मात्र लागते. चेंडू ठेवलेला आहे. थर्ड मध्ये सागर येतो चेंडूवरती. 1 धाव मिळते. एका धावेचा फक्त अवधी होता. 1 चेंडू शिल्लक. धावसंख्या 20. धावसंख्या 21. धावसंख्या 21. 1 चेंडू शिल्लक षटकातील. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 21 धावा. पुन्हा एकदा यश उद्ध्वस्त. बिग विकेट. तिसरा धक्का बसतो 21 धावसंख्येवरती. धन्यवाद डीजे. नवीन फंद येतोय. पहिल्या सामन्याचा हिरो ठरला होता तोच फंद येतोय सुमित. नॉन स्ट्रायकिंगला आपण बघू शकता सुमितला. स्ट्रायकिंग फंदाचा संकेत बघत. धावसंख्या आपण बघतोय 2 बाद 21 धावा. वैयक्तिक पहिल्यांदा सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज प्रवीणचा वापर केलाय सागरने. नक्कीच विश्वास दाखवला गोलंदाज प्रवीण याच्यावरती. पुढे मारण्याचा प्रयत्न. कार्पेट ड्राइव्ह. अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतोय. डोळ्याचं पारणे पेटणारं क्षेत्ररक्षण दाखवतोय. 2 धावा मिळत आहेत. धन्यवाद डीजे. धावसंख्या 2 निवडते. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 23 धावा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 23 धावा. चांगली सुरुवात करतोय संकेत भगत. हीच ओळख आहे संकेतची. पुन्हा हलक्या त्याने खेळून गेला चेंडूला. चांगला मारा चेंडू. फक्त 2 धावांचा अवधी होता. धावसंख्या 2 निवडते. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 25 धावा. चांगली फलंदाजी करताना दिसतोय संकेत भगत. नक्कीच क्षमता आहे ती म्हणजे संकेत भगत मध्ये. परंतु या मैदानावरती सिद्ध करावे लागेल तेव्हा संकेत भगतला. आपला अनुभव पणाला लावावा लागेल. मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल संकेत भगतला. दरम्यान कार्पेट ड्राइव्ह बघायला मिळते. आता मात्र चांगले क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 26 धावा. आता स्ट्रायकिंगला फलंदाज पहिल्यांदाचा सुमित. तो पहिल्या सामन्यामध्ये मॅन द मॅचचा मानकर ठरला होता. सुमित येतोय स्ट्रायकिंगला. थोडासा फेरबदल करताना क्षेत्ररक्षणामध्ये सागर गायकवाड स्वर्गीय नवीन 11 संघाचा. पुढे चेंडू पुन्हा एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय डीप मध्ये. फक्त एका धावेचा होता. धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 27 धावा. 2 बाद 27. 2 चेंडू शिल्लक षटकातील. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण बघतोय संकेत भगत.
थोडासा फेरबदल करताना पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार फेरबदल करतोय क्षेत्ररक्षणामध्ये तो सागर गायकवाड. अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतोय. एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये फक्त एका धावेचा होता. धावसंख्या एकनेमध्ये धावसंख्या आपण बघतोय बघते 28 धावा. एक चेंडू शिल्लक षटकातील धावसंख्या 28 धावा लावल्यात त्या म्हणजेच एक चेंडू शिल्लक धावसंख्या 28. तर यापुढील सामना असेल तिसऱ्या फेरीतील पहिला सामना दंड बॉईज संघ संगणक आणि तन्मय पॅकर संघ संगणक. दोन्ही संघ संगणक यायचं नाणेफेक दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा लॉक करण्याचा प्रयत्न. एकदा पूर्ण करतोय. खराब क्षेत्ररक्षण. 4 मिनिटात नशिबाचा चौकार मिळतो तो म्हणजे BMW संघाला. धन्यवाद डीजे मास्टर. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि 3 षटकांचा धावसंख्या आपण बघतोय BMW संघाची तब्बल 32 धावा. बस शेवटच्या 6 चेंडूमध्ये किती धावा जमवतोय आणि किती धावाचा वन ठेवतोय BMW संघ बलाढ्य स्वर्गीय नवीन 11 संघापुढे. खूप मोठा आपण सामना बघतोय या मैदानावरती. बिग फाईट बघतोय या मैदानावरती. दोन्ही संघांच्या बाजूने विचार केला तर अस्सल लढाई बघतो आपण या मैदानावरती. संकेत येतोय नवीन गोलंदाज टॅकल फलंदाज संकेत टू संकेत. पुन्हा क्रिकेटचं सौंदर्य दाखवतोय. 4 धावा. विस्फोरक फलंदाजी दाखवली संकेतने. एखादी नक्कीच संघाला सुस्थितीला नेऊन दिलाय संकेतने. दरम्यान पुढे पुन्हा एकदा लॉक करतो चेंडूला. क्रिकेटचं सौंदर्य दाखवतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. मी आधीच म्हटलं होतं क्षमता आहे पण तो सिद्ध करावे लागेल आणि सिद्ध करताना दिसतोय या मैदानावरती तो म्हणजे BMW संघाचा संकेत भगत. धावसंख्या वाढते. धावसंख्या आपण बघतोय 40 धावा लागेल तब्बल धावपलकावरती ती म्हणजे BMW संघाची. शेवटच्या 4 चेंडू शिल्लक. मोठ्या संख्येच्या दिशेने वाटचाल करताना आपण बघतोय BMW संघ या सामन्यामध्ये. मी विशाल पाटील यांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते नाणेफेक करायची आहे सामन्याची. सामना असेल तिसऱ्या फेरीचा पहिला सामना दंडबॉईज विपक्ष तन्मय पॅकर्स या दोन संघांमध्ये. दरम्यान पुढे चेंडू पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राइव्ह बघा मिळते. कार्पेट ड्राइव्ह बघा मिळते. गोळीच्या वेगाने चेंडू सीमार. फलंदाज बाद आहे का. धावबाद झालाय तो म्हणजे सुमित. नक्कीच धावबाद झालाय तो म्हणजे फलंदाज सुमित. दुर्दैवी ठरलाय फलंदाज सुमित. फॉल थ्रो मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता तो म्हणजे संकेतचा आणि चेंडू यष्ट्यांचा वेध घेतला आणि धावबाद झाला. तिसरा धक्का बसला. 40 धावसंख्या होती. शेवटच्या 3 चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज नो स्ट्रायकिंगला आपण बघू अनिकेतला आणि स्ट्रायकिंगला फलंदाज संकेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. पुढील चेंडू पुन्हा एकदा ब्लॉकरचा वापर करतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतोय फॉल थ्रो मध्ये. फलंदाज बाद. चौथा धक्का बसतो. 41 धावसंख्या होती BMW संघाला. धन्यवाद डीजे मास्टर. विशाल पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होती या सामन्याची. सामना असेल दंडबॉईज विपक्ष तन्मय पॅकर्स या दोन संघांमध्ये. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पुन्हा लाभ करतो चेंडूला. एकदा पूर्ण करतोय. नक्की दुसऱ्याचा प्रयत्न असणार आहे. फलंदाज बाद. 5वा धक्का बसतो 42 धावसंख्येवरती BMW संघाला.
तन्मय पॅकेज संघ नाणेफेक जिंकली आहे. टिनूने नक्कीच नाणेफेक जिंकले. एक चेंडू शिल्लक षटकात येईल. शेवटच्या षटकात शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्राईकला फलंदाज संकेत भगत. धावसंख्या आपण बघतोय धावफलक 42 धावा. नॉन स्ट्राईकला फलंदाज आपण बघतोय नवीन फलंदाज सागर. धावसंख्या 42. अप्रतिम कमबॅक करतो गोलंदाज संकेत. वाईट चेंडू फेकलाय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय 43 धावा. या संकेतने पहिले 2 चेंडूवरती खरपून समाचार घेतला होता. 2 चौकार मारले होते. त्यानंतर कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज संकेत. पुन्हा भेडकावण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद. 44 धावांचा आव्हान ठेवलंय BMW संघाने स्वर्गीय नवीन इलेव्हन संघापुढे. धन्यवाद डीजे मास्टर. तबला 32 धावांची बाद झाला. तेव्हा फलंदाज संकेत भगत अप्रतिम फलंदाजी केली. संकेतने खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये जबरदस्त फलंदाजी दाखवली. तेव्हा संकेत भगतने तबला 32 धावा केल्या. आपल्या संघासाठी एक विस्फोटक फलंदाजी केली. तेव्हा संकेत भगतनं नक्कीच आपल्या संघासाठी. तर यापुढे काय घडतंय काय बिघडतंय त्याच्या मायक्रोफोनवरती माझे साथी समजू का जितेश पाटील मॅन फ्रॉम साबेगाव. धन्यवाद. सामन्याची प्रथम पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना BMW संघाने तब्बल 43 धावा कुठल्या आणि 44 धावांचं लक्ष ठेवलंय नवीन इलेव्हन तिसगाव या संघासमोर. आणि फलंदाजी करताना संकेत यांनी तब्बल 32 धावा कुठल्या. त्यामध्ये एकंदरीत 5 चौकार ठोकले आहेत संकेतने. सामन्याला सुरुवात होते. सामन्याला दुसरं सत्र. चला पंचायत सुरुवात करायची आहे. संदेश लवकरात लवकर. या पुढील क्वालिफायर सेमीफायनल आजच्या दिवसातला सेमीफायनलचा पहिला सामना असणार आहे. दंड बॉईज विपक्ष तन्मय पॅकर्स. तन्मय पॅकर्स संघाने टॉस जिंकलाय. तर निर्णय काढवायचा आहे. चला पंच सुरुवात करायची लवकरात लवकर सामन्याला. स्ट्राईकला फलंदाज मितेश. नॉन स्ट्राईकला प्रवीण. गोलंदाज सज्ज होत आहे. पहिल्या षटक घेऊन गोलंदाज नरेश. राईट हँड मूव्हर विकेट मारा करतोय पंचांच्या डाव्या बाजूनी. पहिला चेंडू टॅप केलाय समोर. पहिल्या चेंडूवर चौकाराने अकाउंट ओपन करतोय फलंदाज मितेश. धन्यवाद डीजे मास्टर. चौकाराने अकाउंट ओपन करतोय स्वतःच संघाचं फलंदाज मितेश 4 ने. धावसंख्या धावफलकावर 4. सेकंड फलंदाज मितेश समोर येते नरेश यांना. दुसऱ्या चेंडूवर स्वीप घेऊन काढला. चेंडू गॅप मध्ये
सीमा पलीकडे बॅक टू बॅक 2 चेंडू 2 चौकार ठोकतोय फलंदाज मितेश. टाकीला फलंदाज मितेश 2 चौकार ठोकतोय. ऑन साईडला खेळून काढायचा प्रयत्न होता. आपर्यंत बस आहे. निर्धाव चेंडू येतोय. थोडी बॅट अँड पॅडच्या मध्ये निघून गेला. पुढे काम यष्टीरक्षक अक्षय चौक बजावतोय. फलंदाज कमबॅक करतोय. निर्धाव चेंडू 3 चेंडू धावा फलकावर 8. हलक्यातून घेऊन काढलाय. बघूया एक धावाचा अवधी असणार आहे. एक धाव पूर्ण केली आहे. नो चेंडू आहे. पंच नो चेंडू. नो +1. नो चेंडू होता. पंच नो घोषित केले. टी न्यूज कोलेकचे पंच. नो +1. दोन्ही धावसंख्या पुढे सरसवते 10 वर. 3 चेंडू 10 धावा झाले. बघा 10. स्टॅकीला फलंदाज येतोय प्रवीण. नॉशिंग गेला जातो मितेश. 2 चौकांच्या मधून घेतोय मितेश. नरेश रिव्हर्स स्वीप करून काढण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतोय. फलंदाज बाद. प्रवीण बाद होतोय इथे. पंच जर दखल घ्यायची आहे. खेळाडूंनी ट्रॅक वर घेतले ती खाली घ्यायला सांगायचे आहे. सामने युट्यूबला लाईव्ह आहे. त्याची दखल घ्यायची आहे. 120 क्रिकेट असणार आहे. याची नोंद घ्यायची आहे. सेकंड फलंदाज सागर. गोलंदाज सज्ज नरेश. नरेश कमबॅक केलाय पूर्णपणे. चला पंच तुमचा निर्णय काढायचा आहे. साहेबांचं मिळून डिसिजन घ्यायचं आहे. थर्ड अंपायर कडे डिसिजन गेलाय. तर बघूया आपण. फक्त पंच जातील बघायला. जर मी विनंती करतो नवीन इलेव्हन संघाला तुम्ही खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे. प्लीज कॉपरेट करायचं आहे आम्हाला.
चला पंच तुमचा निर्णय काढवायचा आहे. फलंदाज बाद. तर थर्ड अंपायरला डिसिजन केलेला. सचिन जरा कळवायचं काय आलंय. स्टंपला लागला चेंडू. फलंदाज बाद. पंचाचे निर्णय अंतिम. सगळ्या तिसऱ्या पंचाकडे डिसिजन केलेला. काय झालं दाफलकर 10. 5 चेंडू 10 धावा. अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे षटकामध्ये. सागर सारखा फलंदाज बाद होत आहे. मोठा धक्का बसतोय नवीन नवीन 11 या संघाला. पूर्ण दिवसामध्ये पहिल्या सामन्यामध्ये असं झालं तिसऱ्या पंचाची मागणी इथे केलेली पंचांनी आणि इथे फलंदाज बाद होतोय. आउट. नन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला येतोय. शूट केलाय. इथे मात्र झेल सुटतोय राहुलच्या हातामधनं. ट्राय केलेला पूर्णपणे झोपून दिलेल्या चेंडूवर पण शेवटच्या संघाचा चेंडू निसटतोय हातातनं. एक षटका किस धावत जाईल दाफलकावर. 14. एक चौकार येतोय शेवटच्या चेंडूवर. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करतोय नवीन गोलंदाज जो. अंबरनाथ शैलीचा गोलंदाज सागर. सागर येतोय नवीन गोलंदाज. वैयक्तिक पहिली व सांघिक खोडं दुसरं षटक घेऊन सागर. बॅट अँड बॅट मध्ये ऑन साइडला खेळून काढला. संकेत आहे तो चेंडू खाली. एकच धाव भेटते. एकच धाव संख्या पुढे सरसावते 15 वर. एक चेंडू 15 धावा. गोलंदाज सज्ज होते सागर. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता. प्रयत्न बसतोय. चेंडू बॅट अँड पॅडच्या मधून निघून जातोय. निर्धाव चेंडू येतोय. इथे मात्र कमबॅक करतोय गोलंदाज सागर. ऑफ ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये जातोय चेंडू. क्षेत्र राजू ना बाद आहे. पंचांनी डिसिजन पेंडिंग ठेवलाय. जरा कळवायचं आहे. दोन धावा. सुंदर क्षेत्रक्षण बघायला एक्स्ट्रा कव्हरला राजू यांच्या माध्यमातून धावा झाली दाफलकर 17. ऑन साइडला खेळून काढला हलक्या त्यांनी चेंडू. डिफेन्स क्षेत्र शोधे. सिंगल येते. स्ट्राईकला फलंदाज मितेश येतोय.
धावा झाल्या धाव फलकावर 18. 4 चेंडू 18 धावा. सुंदर षटक हाताळल्या गोलंदाज सागर यांनी. चला सुरुवात करायचं पंच. उजवी 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्ट्रायकरला फलंदाज मितेश. स्वीप केलाय मागे. स्क्वेअर मध्ये क्षेत्र शोधतोय नरेश. चेंडू गॅदर करूपर्यंत 1 धावाचा अवधी असणार आहे. 1 धाव पूर्ण केली आहे. इकडे धावसंख्या पुढे सरकवत आहे 19 वर. 5 चेंडू धावा धाव फलकावर 19. षटकातला शेवटचा चेंडू गोलंदाज सागर यांचा. चेंडू बॅट हँड बॅटच्या मध्ये निघून गेला आहे. डिपेंडर क्षेत्र शोधतोय. 1च धाव येते लेग बाईकच्या स्वरूपामध्ये. षटक संपतोय. 2 षटकाची धाव धाव फलकावर 20. 44 धावांचं लक्ष आहे. अजूनही 24 धावा हव्या आहेत. 12 चेंडू 24 धावा. प्रति षटक 12ची सरासरी कायम राखायची आहे. जर सामना जिंकायचा असेल तर स्वर्गीय नवीन 11 तिसगाव संघाला. थर्डमॅन रिसर्च मध्ये नयनला आपण बघू शकता. क्षेत्ररक्षण करतोय नयन. एक उत्कृष्ट खेळाडू नयन. एक झेल घेतलेला त्यांनी डोंबिवलीच्या मैदानामध्ये आठवतोय मला. नोट फलंदाज इथे मात्र बाद होतोय. फलंदाज बाद. नवीन फलंदाज अनिकेत येतोय स्ट्रायकिंग एंडला. स्ट्रायकिंगला फलंदाज अनिकेत येतोय. नॉन स्ट्रायक एंडला मितेश अजूनही खेळतोय. सलामीला फलंदाज मितेश. प्रति 12 या 13 या धावसंख्येवर खेळतोय मितेश. सेकंड फलंदाज अनिकेत. 5व्या क्रमांकावर आलेला फलंदाज अनिकेत. बघा अनिकेत कशा प्रकारे फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. चला वेळ नका घेऊ. पंच जरा दखल घ्यायची आहे. संदेश क्षेत्ररक्षण परिबदल करतोय. दर्शनना स्ट्रायकिंगला फलंदाज अनिकेत सांभाळून येतोय अक्षय यांना. अक्षयचा पुढील चेंडू पडल्याचा आतमध्ये येतोय. लेग ब्रेकच्या सहाय्याने लेग बॅटच्या स्वरूपामध्ये 1 धाव येते. इकडे धावसंख्या पुढे सरसावते 21. जरा टेनिस क्रिकेट.in याची दखल घ्यायची आहे. युट्यूबवर अनुज समालोचन करतो आवाज पोहोचत नाही आमच्या प्रेक्षकांपर्यंत. याची जरा दखल घ्यायची आहे. सुंदर चेंडू पडल्यानंतर आतमध्ये स्वरूपामध्ये निर्धाव चेंडू. चेंडू बॅट आणि बॅटच्या मधून निघून चाललाय. निर्धाव चेंडू येतोय अक्षय यांचा. 3 चेंडू झाले. धावा झाल्या धाव फलकावर 21. 9 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. आउट्राय केलाय. टॅप केलाय. 2 खेळाडू येतात. राहुल येतोय डीपेक्षा कव्हर मधनं. 1च धाव येते. इकडे धावसंख्या पुढे सरसवते 22 वर. सेकंड फलंदाज अनिकेत. पुढे सरसावत आहे. ऑन साइडला मिस टाइम स्ट्रोक आहे. स्क्वेअर लेग मधनं क्षेत्र शोधतोय. चलत गतीने 2 धावा मात्र इथे पूर्ण करतोय चित्याच्या वेगाने. दोन्ही फलंदाज मितेश आणि अनिकेत. दोन्ही धावसंख्या पुढे सरसवते 24 वर. अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 20 धावा. चेंडू टॅप केला. ऑन साइडला मिड विकेट क्षेत्र शोधत सागर.
दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय आणि ते बाद होतोय. शिकाऱ्याच्या हातामधून पिंजरा निसटला तुझी चिमणी उडाली माझा पोपट निसटला. उडाली माझा पोपट निसटला. सहा चेंडू 19 धावांची आवश्यकता. रण गोलंदाज राहुल. सात चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्जता राहुल. पहिला चेंडू ऑन साइडला खेळून काढायचा प्रयत्न होता. डिफेंडर क्षेत्र शोधतोय सागर. एकच धाव येतोय. एक धावसंख्या पुढे सरसवतोय 26 वर. स्ट्राईक रेट होते मितेश कडे. 5 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. पाच चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. गोलंदाज शूटर राहुल. वाईट चेंडू पंच संदेश आमच्याकडे वळत आहेत. बऱ्याच वेळानंतर वाईट चिकून दर्शवण्यासाठी बॅटने धावसंख्या पुढे सरसवते 27 वर. अजूनही 17 चेंडूची आवश्यकता आहे. लेग बाईच्या सर्वांमध्ये एक धाव येते. पंच आमच्याकडे सांगतात आम्हाला संदेश लेग बाईच्या सर्वांमध्ये एक धाव. एकने धावसंख्या पुढे सरसवते 28 वर. 4 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 4 चौकार ठोकावीस लागतील सामना जिंकायचा असेल तर. स्वर्गीय नवीन 11 तिसगाव संघाला. स्लोवन डिलिव्हरी चेंज ऑफ द पेस गतीमध्ये मिश्रण आणि पूर्णपणे चेंडूची लाईन लेट ओळखून घेतलेली फलंदाजाने आणि रिव्हर्सच्या पारितोमध्ये चेंडूला सीमा पार पाडवलं. चौकार आला. चौकाराने धावसंख्या पुढे सरसवत आहे 32 वर. 3 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. बाकीला 3 चौकार ठोकायला लागतील सामना जिंकण्यासाठी. सेकंड फलंदाज अनिल. 3 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. सुंदर क्षेत्रक्षण मिडॉनला सुमिताचं एकच धाव येते. एकने धावसंख्या पुढे सरसवत आहे 33 वर. 2 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. चला पंच सुरुवात करायची आहे. 2 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. स्ट्राईकला फलंदाज मितेश. मितेशला स्ट्राईक भेटली नव्हती खूप षटकानंतर. आता मात्र स्ट्राईक भेटते मितेशला. ऑन साइडला खेळून काढलाय. चेंडू गोळीच्या वेगाने सीमा बाहेर 4 धावांसाठी. चौकार पहिला येणं गरजेचं होतं. आता मात्र औपचारिकता बाकी आहे. 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. आपण 1 चेंडू 6 धावा सुद्धा बघितल्या आहेत. स्वर्गीय नामदेव मात्र स्मृती चषक 2016 मध्ये. आणि 1 चेंडू आणि 7 धावा बघा. वाईट चेंडू पंच आमच्याकडे वळत आहेत. कोण थांबवलाय? तर 1 मिनिट थांबायचं आहे. चेकला नो आहे ना डायरेक्ट. ते बोलत चेक केलाय पण त्यांनी चेक नाही केला.
डेड बॉल आहे तर बाहेर नाव बाद झालेला थांब. 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. स्ट्रेट ड्राइव्ह केला चेंडू सीमा पार 4 धावांसाठी आणि 4 धावसंख्या 42. 2 धावेने पराभूत होतोय संघ.